अहिल्यानगर शहरात प्रथमच श्री साईबाबा यांचे विचार चरित्र तत्वज्ञान संगीतमयी साईचरित्र कथेच्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचवण्याचे काम ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी केले। या माध्यमातून श्री साईबाबांचा जीवनपट उलगडणार आहे। श्री साईबाबा यांच्या ग्रंथाचे महत्त्व खूप मोठे असून हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो समाजाला दिशा देणारा एक आध्यात्मिक महोत्सव आहे। साईबाबांचे विचार म्हणजे श्रद्धा, सबुरी, सेवा आणि समर्पण हे तत्वज्ञान जर प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनात अंगीकारले तर एक सशक्त जगत आणि समृद्ध समाज निर्माण होईल। कथा, कीर्तन, सोहळा या माध्यमातून समाजामध्ये चांगले कुटुंब निर्माण होतील आणि आजची युवा पिढी व्यसनांपासून दूर जातील। आजचा युवक हा उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यांना श्री साईबाबा यांच्या विचाराची खरी गरज असल्याचे प्रतिपादन हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी केले। साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार व ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमयी साईचरित्र कथेच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली असून यावेळी आमदार संग्राम जगताप, लक्ष्मीकांत पारनेकर महाराज, आयोजक ॲडव्होकेट धनंजय जाधव, माजी महापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे, संजय ढोणे, सतीश शिंदे, सुनील त्र्यंबके, बाळासाहेब बारसकर, गणेश कवडे, नितीन शेलार, श्रीनिवास बोज्जा, मळसापती यांचे नातू अशोक नांगरे, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष रमेश गोंदकर, राजू मामार जाधव, महेश भुजबळ, विजय गाडळकर, बाळासाहेब भुजबळ, गणेश विधे, करण कराळे, मुकुल गंधे, रुद्रेश अंबाडे, अमोल निस्ताने, शशांक कुलकर्णी, विनोद बोगा, हरिभक्त परायण अमित महाराज धाडगे, दत्ता गाडळकर, मितेश शहा आदी उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप म्हणाले की श्री साईबाबा कथेच्या माध्यमातून धनंजय जाधव यांनी आपली परंपरा सुसंस्कृत जपण्याचे काम केले आहे। समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून साईबाबांचे विचार समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारे ठरणार आहे। यातूनच हिंदू धर्माची परंपरा जोपासली जाणार आहे। शिर्डी येथील साई मंदिर परिसरामध्ये काही लोक आपला हक्क सांगत असून त्यासाठी लढा उभा करावा लागणार आहे। काही लोक साईबाबांच्या धर्माबाबत समाजामध्ये दिशाभूल करत आहेत। मात्र साईबाबा हे हिंदू असून त्यांचे अंत्यसंस्कार देखील हिंदू धर्माच्या प्रथेनुसारच झालेले आहे। आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाला महिलांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्यामुळे संत महंतांचे विचार घरापर्यंत जात असल्यामुळे सुसंस्कृत कुटुंब निर्माण होईल असे ते म्हणाले। यावेळी लक्ष्मीकांत महाराज पारनेकर यांनी ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी सुरू केलेल्या धार्मिक उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी सर्वांचे आभार मानले। महाराज आउटसाइडला पडतो जरा आज या जाधव परिवाराच्या माध्यमातून तरुणवयाच्या माध्यमातून इथं तुम्ही वेळ दिला आणि संपूर्ण आपल्या अहिल्यानगर वासियांना एक कुठेतरी संपूर्ण साई चरित्र कथेचा एक लाभ या निमित्तानं आता 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत मिळणार आहे। आणि तुम्ही सांगितले की रोज सायंकाळी 6 वाजता संपूर्ण कथेचं सुरुवात होणार आहे आणि मग संध्याकाळी जसं वेळ असेल त्या पद्धतीने चालणार आहे। अनेक वेळेला अनेक वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम उपक्रम हे वेगवेगळ्या ठिकाणी संपत असतात। प्रत्येक गावामध्ये आपण गेलो, प्रत्येक गावामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या सप्त्यांचं आयोजन देखील केलं जातं आणि आता आपली कथा संपल्यानंतर आता लगेचच गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे। गणेश उत्सव झाले का काही दिवसानंतर लगेचच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि दसऱ्यापर्यंत हा संपूर्ण उत्सव चालणार आहे। आणि ते झालं की आपला सर्वात हिंदू धर्मामधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली उत्सव हा देखील लगेच लागूनच आपल्याला तो आलेला म्हणजे आता संपूर्ण आपल्या हिंदू धर्माची एक परंपरा जोपासणारा उत्सव हा या नंतरच्या कालखंडामध्ये आपला आहे। त्यामुळे सुरुवात ही चांगली धर्मया आपण करून दिली की साई चरित्रकथेची सुरुवात आपण करून दिली आणि त्याच्यानंतर संपूर्ण पर्व ते आपलं पुढच्या 2 महिने आपलं चालणार। प्रत्येक गाव स्तरावरती तालुका स्तरावर ज्यावेळेस सप्त्याचं आयोजन होत असतं ते कशा करता होत असतं, त्या ठिकाणचे आयोजक मंडळी कशा करता करत असतात की याच्यातनं लोक एकत्र आले पाहिजे। कारण आपण पाहतो काही काही ठिकाणी दिवसभरामध्ये 4-4, 5-5 वेळा लोक एकत्र येतात। काय फार वेगळं काय तुम्ही आल्या काय चालू केलं त्यामुळं समजा अशा भाषेतच सांग 5-5 वेळा लोक एकत्र आहेत। पण आपल्याकडे मात्र लोक एकत्र येण्यामध्ये फार अडचणी होत असतील। त्यामुळं आपण ज्या ज्या ठिकाणी असे काही सप्त्याचे कार्यक्रम असतील, काही महाराज मंडळीचे कार्यक्रम असतील तर त्या निमित्ताने एकत्र आलं पाहिजे। कारण की
साईबाबांचं आता हे सगळे भक्त मंडळी आहेत, हे भक्त एक, हे भक्त एक, जरा 4-5 जण भक्त आपण सगळेच आहेत महाराज, पण थोडं हे जास्त आहे, जास्त जवळ ज्याला म्हणू की तसं आहे. पण हे यांचं अनेक वेळेला आम्हाला सांगणं असतं की या मंदिरात जा, त्या मंदिरात जा. आम्ही जातच असतो. एकदा मध्यंतरी आम्हाला रात्री त्यांचा 12 वाजता मेसेज आला, तुम्ही जाऊन या, मी तिला आता पोहोचू शकणार त्यावेळेला. पण या साईबाबांच्या वरती देखील काही लोक सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडत असतात. वाईट वाटतं, मनाला वेदना येतात की आज जुना एक गावातली मंडळी इथं आलेली आहे, तिथं काही लोक सांगतात हे आमचं आहे. याच्यावर देखील एक फार मोठा भविष्यामध्ये आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे, कारण ते लोक थांबायला तयार नाही. तिथं आता मंदिराच्या आतपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि तिथं वेगळी एक काहीतरी आहे. तिथं ते लोक सकाळीच येतात, सकाळपासून तिथं पैसे गोळा करतात आणि त्यांचे वंशज जे आहेत त्यांनी नंबर लावलेले. सकाळी एकाचा असतो, पहाटे दुपारी एकाचा असतो, संध्याकाळी एकाचा असतो आणि दिवसभरामध्ये तुम्हाला सांगतो 2-3 लाखापेक्षा जास्त पैसे ते डायरेक्ट घरी घेऊन जातात. आणि साईबाबांच्या जोडीमध्ये टाकणारा जो दानशूर व्यक्ती आहे, जो तिथं आपल्याला कुठेतरी हुंडीमध्ये जाऊन टाकतो, तो संपूर्ण पैसा ट्रस्टला जाणार. तर एकाच परिसरामध्ये, एकाच समाधी स्थळामध्ये, एकाच मंदिराच्या परिसरामध्ये एक पैसा साईबाबांच्या झोळीमध्ये टाकणारा जो पैसा आहे तो ट्रस्टला जमा होतो, म्हणजे शासनाचे निर्माण केलेल्या ट्रस्टला जमा होतो. आणि दुसऱ्या ठिकाणचा एकाच परिसरामध्ये जो पैसा टाकला ते लोक डायरेक्ट कुठल्याही प्रकारचं ऑडिट न करता, कुठल्याही प्रकारची माहिती न देता किती आले ते डायरेक्ट तुम्हाला सांगतो त्यांचे वंशज असं ते सांगतात की डायरेक्ट घरी घेऊन जातात. त्याच्यावर देखील महाराज हळूहळू ते सगळं मंदिरापर्यंत आलं. म्हणजे आपण साई चरित्र कथांचं आपण आयोजन हे बऱ्याच ठिकाणी करतो. आज मुंबईच्या सारख्या मोठ्या शहरामध्ये असेल, पुण्यासारख्या शहरामध्ये असेल, किंवा आपल्या अहिल्यानगरपर्यंत असेल, किंवा छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आज साईबाबांची मंदिरं निर्माण झाली. ती कशा करता झाली? कारण साईबाबांचं कथा तर तुम्ही सांगणारच आहे, मी त्याच्यावर फार बोलणार नाही. पण त्यांनी जे काही लोकांच्या करता जे काही करता आलं त्यांनी केलं, मानवतेच्या हिशोबाने केलं, मानवतेच्या अनुषंगाने केलं. पण त्याचा काही लोक त्याला जाणीवपूर्वक ते आमचेच होते आणि त्यांच्या पद्धतीने ते संपूर्ण त्याला रंगवण्याचं काम देखील सुरू झालं. त्यामुळे आज या साई कथेच्या माध्यमातून, या चरित्राच्या माध्यमातून हे लोकांसमोर आलं पाहिजे की साईबाबा कोण होते, त्यांचा धर्म कुठला होता, हा देखील सांगण्याची आवश्यकता त्या लोकांमुळे आज आपल्याला निर्माण झालेली आहे. आणि म्हणून युपीमध्ये देखील गेल्या काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला. काही लोकांनी तिथं भ्रम निर्माण केला की ते आमचे होते, त्यामुळे आपले लोक देखील दुर्वायला लागले. पण तसे कुठल्याही प्रकारची परिस्थिती नाही. साईबाबा हे जन्मतः ते हिंदू म्हणूनच होते आणि त्यांचा अंतिम संस्कार देखील या हिंदू पद्धतीने कुठले समाधी स्थळ जे झालेलं आहे ते हिंदू पद्धतीने झालेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये शंका आणण्याचं कारण नाही. आणि म्हणून आपण सर्वजण गाव खेड्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत त्यांची एक प्रतिमा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, हे जरी संत होऊन गेले तर आपण देवारूपीच त्यांना आजही आपण प्रत्येकजण त्यांना आपण पूजतो. आणि ते पूजत असताना आपण आपल्या हिंदू धर्म परंपरेप्रमाणे त्यांची पूजा अर्चा करतात. म्हणजे सगळं पुढे जात असताना गावागावामध्ये मंदिर उभा राहिलेत. आज याच्यामध्ये जरी जागृती झाली पाहिजे. विशेष करून महिला भगिनींचा सहभाग प्रत्येक ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. आणि महाराज ही कथा ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर निश्चित रूपानं ज्या ज्या ठिकाणी आपण धार्मिक कार्यक्रमाला जातो तर तिथं आज सुरुवात झाली, 6 दिवस चालणार आहे. पण या विचारांच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने, जरी आपल्याला समाधान महाराजांच्या माध्यमातून जे जे काही आपल्याला ते चांगलं सांगणार आहे, आपण जरी समाजामध्ये बदल करू शकलो नसलो तरी देखील आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबापर्यंत देखील आपण त्यांच्या विचारातून चांगला बदल करण्याचा प्रयत्न आपण करावा. जो उठलो कार्यक्रम 26 तारखेला संपला आणि लगेचच काहीतरी सगळ्यांच्या मनामध्ये बदल होईल असं होऊ शकत. तर किमान आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी चांगला बदल अध्यात्माच्या माध्यमातून, ह्या विचाराच्या माध्यमातून आपण तो करावा. तरच या संपूर्ण कार्यक्रमाचं कुठतरी एक चांगलं फलित किंवा त्याचं यश आपल्याला म्हणता येईल. आणि तशाच प्रकारचा प्रयत्न आज या संपूर्ण जाधव परिवाराने या ठिकाणी केलेला आहे की आपल्यापर्यंत हा संपूर्ण विषय ते घेऊन आले. साईबाबांचं हे चरित्रावरती कथेचं आयोजन हे फार कमी प्रमाणामध्ये होतं, तर त्याचा आज कुठेतरी या संपूर्ण मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्याला संपूर्ण आपण उपस्थितता हळूहळू
रोजच्यामध्ये वाढ होईल. 7 दिवसाचं त्यांचं आता अन्नदानाचं देखील नियोजन झालेलं आहे. त्यांना मी सांगितलं 1 दिवस कोणाच तरी कमी जास्त करा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील सेवा करण्याची संधी द्या असं मी त्यांना सांगितलं. त्यामुळे चांगल्या प्रकारे संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे झालं पाहिजे. आणि आज माझी विनंती असेल की आता तुम्ही जणूबाई सगळ्या असोसिएशनमध्ये देखील आहेत मंगल कार्यालयाचे. आता इथं मंगल कार्यालयामध्ये फार पुढाकार घेत नाही महाराज की कारण की 7-8 दिवस एखादा कार्यक्रम करायचा आहे. कारण त्यांच्याकडे मीटर असतं किती रिडिंग झालं याचं किती भाडं घेणार नाही तुमचं नाही सांगायचं मंगल कार्यालय दिवशी झालं तर हे लोकांचं सगळं नियोजन असतं. पण प्रत्येक मंगल कार्यालयावाल्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि वर्षभरामध्ये किमान 12 महिन्याचा एकदा तरी एक 7 दिवसाचा कार्यक्रम 6 दिवसाचा कार्यक्रम एक धर्माचा कार्यक्रम प्रत्येक मंगल कार्यालय घेतला असतो. आणि आपण सगळेजण आहेत देणारे 1-1 दिवसाचं जेवण बरेच लोक देतील. आता एक गावामध्ये मी वाचलं की पेपरमध्ये आतामध्ये आलं की अमक्या धर्माच्या लोकांनी अन्नदान केलं. असं कुठल्याच कोणाचं घेऊ नका. हिंदूचं द्या, बरेच हिंदू लाईन लावून तुम्हाला अन्नदान करतील. दुसऱ्या कोणाचं घेऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा पुढाकार त्याच्याकरता कुठल्याही लोकांनी घेऊ नये. आपलं चाललंय भगव्या झेंड्याच्या खाली सगळं चालू आहे. करणारे भरपूर आहेत, सगळे देतील. तुम्ही फक्त सांगा काय करायचंय. कुणी नाही भेटलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगा आपण घेऊ तुमची काळजी करू नका. पण प्रत्येक तुमच्या आश्वासनाने सांगा की जेवढे मंगल कार्य असतील हे पलीकडचं तुमचं सोडू ना तुमच्या शेजारचं सोडून जेवढे मंगल कार्य असतील त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी नियोजन करा, सूचना मांडा की जेणेकरून त्या परिसरातले लोक येतील आणि धर्माच्या बाबतीमधली एक विचारधारा की लोकांना संस्कृती करता आपली परंपरा जोपासण्याकरता त्याचा उपयोग पुढच्या पिढीला होईल अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा समाधान महाराज शर्मांनी जी आज आपल्याला या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये एक संधी दिली, विशेषतः जाधव परिवाराला संधी दिली, धनुभाईला संधी दिली, एक चांगल्या पद्धतीने संपूर्ण नियोजन केलं त्याबद्दल आपल्या संपूर्ण अहिल्यानगर वासियांच्या वतीनं त्यांची या ठिकाणी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि आज उद्घाटनाच्या निमित्तानं पारनेरकर महाराज देखील या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करून आभार व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा घेतो. साष्टांग वंदन करून आज या ठिकाणी ज्यांची कथा ऐकण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत ते पूज्य समाधान महाराज. आज ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते माननीय संग्राम भैया, ज्यांच्यामुळे या आजच्या या कथेला मला येता आलं ते माननीय धनंजयजी, आमचे मित्र आहेत, आमचे गवळीजी, या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की सकाळी साई दर्शन झालं शिर्डीमध्ये आणि संध्याकाळी साई कथा ऐकायची आणि तिथे उपस्थित राहायची संधी मिळाली. मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. मला माहिती आपण खूप चांगलं ऐकलेलं आहे आणि माझे बोबडे बोल तुम्ही फार वेळ ऐकणार नाही याची मला कल्पना आहे. पण एकच सांगतो की साई या शब्दाचा अर्थ सत्य आणि ईश्वर यांची जिथे निष्ठा पक्की होते त्याला साई असं म्हणतात. आणि म्हणून साई हा सत्य सुद्धा आहे आणि साई हा ईश्वर सुद्धा आहे. फक्त सत्य हा विषय तत्वज्ञानाच्या माध्यमातून कळतो आणि ईश्वर हा विषय परमार्थाच्या माध्यमातून कळतो. सत्य म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय याचा जिथे अभ्यास होतो त्याला साई चरित्र असं म्हणतात. आणि म्हणून हा चरित्राचा अभ्यास आपण 6 दिवस करणार आहात. अत्यंत भाग्यवान आहात का अहिल्यानगरीमध्ये हा अभ्यास होतोय, हे चिंतन होतंय. अशा प्रकारचा प्रसाद आपल्याला या निमित्ताने श्रावणात ऐकायला मिळतोय. तेव्हा या सर्व आयोजकांचं, विशेष करून आमच्या जाधव परिवाराचं, कारण त्यांचे आणि आमचे संबंध गेल्या 2 पिढ्यांपासूनच आहेत. त्यांच्या आई मातोश्री सुद्धा महाराजांकडे नेहमी येतात आणि अत्यंत सुज्ञ परिवार ज्याला म्हणतात असा परिवार असल्या कारणाने मलाही आजचं आमंत्रण स्वीकारताना अत्यंत आनंद झाला. आता इथून पारनेर फार जवळ आहे. पारनेर, अहिल्यानगर आणि अहिल्यानगरमध्ये असलेलं शिर्डी याचं काय नातं आहे आत्ता समाधान महाराजांनी सांगितलं. 1952 साली साई महाराजांच्या या समाधी स्थळावर कलश आधी चढवला गेला आणि तुम्हाला कदाचित हा इतिहास माहिती असेल नसेल माहिती नाही, माझ्या आजोबांनी तो कलश चढवला. ते प्रापंचिक होते आणि त्यावेळेस अशी प्रथा होती की प्रापंचिकांनी कधीही कळस चढवू नये
अन्यथा घरात काहीतरी दुर्घटना होते. पण केवळ साई महाराजांच्या आशीर्वादामुळे, ते त्यांच्या स्वप्नात आल्यामुळे आणि ट्रस्टीजच्या सुद्धा स्वप्नात आले आणि सांगितलं की माझ्या मंदिरावर जर कळस चढवेल तर ते फक्त डॉक्टर पारनेरकर महाराज. आणि म्हणून आजचा हा वेगळा इतिहास. त्यावेळेस मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी प्रतिष्ठापित नव्हती, प्रतिमा होती. आणि महाराजांनी म्हणजे आमच्या आजोबांनी त्या ट्रस्टीजना अशी आज्ञा केली की नुसती प्रतिमा ठेवून चालणार नाही, इथे तुम्हाला प्राणप्रतिष्ठापना करावी लागेल, तरच हिंदू पद्धतीचे सर्व संस्कार या ठिकाणी होऊ शकतील. अशी आज्ञा दिल्यामुळे आज त्या मंदिराचं स्वरूप या पद्धतीने आपण पाहत आहोत. आपण सर्व अहिल्यानगरीतली मंडळी भाग्यवान आहोत की असा थोर संत आमच्या ह्या भूमीत जन्माला आला, आम्हाला संदेश दिला. आणि त्यांचे 2 शब्द श्रद्धा आणि सबुरी आमच्यासाठी म्हणलं तर ते मंत्र आहे. आणि म्हणून त्या मंत्राचा जप करून त्यांच्या कृपा प्रसादाचा लाभ आपण सर्व घेऊ अशी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो. या पर्व काळाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. संग्राम भैयांनी आमचं आता नगरमध्ये संग्रामजींनी स्वागत केलं म्हणजे दुसरं त्याच्यापेक्षा चांगलं स्वागत असू शकत नाही. तेव्हा त्यांच्याही बद्दल आता त्यांच्याही घरात एक मोठा दुःख झालंय, मला त्याची कल्पना आहे. पण त्याही परिस्थितीत ते ह्या सर्व समाजकार्यात सहभागी होत आहेत याचा मला अभिमान आहे. तेव्हा त्यांनाही ईश्वर कृपेने त्यांच्या पुढल्या संकल्प सिद्धीस ईश्वर कृपेने यश मिळावं अशी प्रार्थना करतो. समाधान महाराजांना आत्ताच मी एक निमंत्रण दिलंय. आमच्या कन्येच्या लग्नाची पत्रिका आत्ता मी साई मंदिरात ठेवून आलो आणि पहा प्रसाद म्हणून की साई कथा ऐकायला मिळाली, त्याचं निमंत्रण त्यांनाही आणि आपल्यालाही देतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.